गुड मॉर्निंग. आज आपण जे कायम केमिस्ट्रीमध्ये वर्ड्स यूज होतात त्यांचा आपण अर्थ समजावून घेणार आहोत. ओके, म्हणजेच इनऑर्गॅनिक मधले शब्द असतील, ऑर्गॅनिक किंवा फिजिकल केमिस्ट्री मधले जे काही येणारे वर्ड्स आहेत, ओके, त्या वर्ड्सचा मीनिंग म्हणजे व्हॉट इज द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ दॅट वर्ड इन मराठी अँड इवन दो इन इंग्लिश, हे आपण दोन्ही पण बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण का की हे वर्ड्स तुम्हाला बऱ्याचशा ज्यावेळेला केमिस्ट्रीचे लेक्चर्स चालू होतील त्यावेळेला किंवा तुमच्या पुस्तकात हे वर्ड्स अगेन अँड अगेन रिपिटेटिव्हली येत जाणार आहेत. म्हणून त्या वर्ड्सचं मीनिंग हे महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. तर पहिला वर्ड जो येतो ज्याला आपण अबंडन्स म्हणतो. आता बघा, अबंडन्स म्हणजेच काय? विपुलता किंवा पर्टिक्युलरली समृद्धी म्हणतो आपण त्याला, म्हणजेच ॲम्पल. लक्षात घ्या. आता हे अबंडन्स कुठं येतं रे राजानो, कुठल्या फॉर्ममध्ये म्हटलं जातं? जर जिथं आपण खाणी असतात बघा, तर खाणी ज्या ठिकाणी असतात तिथं म्हणतो की पर्टिक्युलरली द कॉपर is very much abundantly available in Australia, in Maharashtra, particularly in a part of the Malkapur and Shahwadi, there is abundance of a bauxite mineral. म्हणजेच abundance म्हणजेच काय? ज्याची पर्टिक्युलरली विपुलता जास्त आहे, म्हणजे आढळण्याची क्षमता. ओके, म्हणजे ॲम्पल कॅरेक्टर जिथं असतं त्याला आपण अबंडन्स म्हणतो. आता हे अबंडन्स तुम्हाला डी ब्लॉक, एफ ब्लॉक किंवा पी ब्लॉकचे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्समध्ये कुठला इलेमेंट कुठल्या रूपात आढळतो, कुठल्या कॅरेक्टरमध्ये आढळतो, त्याचं पर्सेंटेज किती आहे, त्यालाच अबंडन्स म्हणतात. आणि तो एक पार्ट आपल्याला पर्टिक्युलरली पिरियॉडिक टेबलमध्ये आणि ह्या ब्लॉक एलिमेंट्स मध्ये बघायचा आहे. त्याच्यानंतर येतं अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे सरळपणा, सरळपणानं अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स असणे, त्याला अलाइनमेंट म्हणतो. आता ही जी अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट म्हणजेच आपली सरळ मांडणी असती, एवढी लक्षात ठेवा. आता सरळ मांडणी म्हणजे आपण बघा, तुम्ही काय काय वेळेला आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची मांडणी करतो आपण, तर त्यावेळेला एका रेषेत यावी, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टली. ओके, ती जी मांडणी करतो, मग ती कशाची करा तुम्ही मांडणी, मग ती मॉलिक्युल्सची असेल, ॲटम्सची असेल, किंवा बघा तुम्ही कायम म्हणता बघा, 4 व्हीलरची मला अलाइनमेंट करायची आहे. ओके, ती अलाइनमेंट म्हणजे काय? तर तिची मांडणी सरळ व्हायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही व्हील फिरवत असता त्यावेळेला तो व्हील म्हणजे पुढची चाकं आणि मागची चाकं सरळ रेषेत जायला पाहिजे. नाहीतर तुम्ही एकीकडे व्हील फिरवला आणि चाक दुसरीकडे गेलं तर त्याला अलाइनमेंट म्हणतील का? म्हणून त्या व्हील बरोबर म्हणजे जे स्टेरिंग असतं, स्टेरिंग आणि व्हील ह्या दोघांची अलाइनमेंट परफेक्ट असेल तर गाडी व्यवस्थित सरळ दिशेत जाईल. दॅट इज अलाइनमेंट. म्हणजेच मांडणी ती सुद्धा सरळ मांडणी असते. नंतर अपर्चर, APERTURE, अपर्चर, ह्यालाच लक्षात घ्या स्मॉल गॅप किंवा छिद्र, होल म्हणतात. आता काय काय ठिकाणी आपण ज्या वेळेला एखादा फिल्टर पेपर घेतो आणि फिल्टर पेपरला स्मॉल होल म्हणायच्या ऐवजी किंवा एखाद्या पर्टिक्युलरली लॉंग ग्लास ट्यूब असेल त्याला स्मॉल होल असेल तर त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये अपर्चर कॅरेक्टर्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. अपर्चर म्हणजेच स्मॉल होल, स्मॉल गॅप होय. त्याच्यानंतर क्लॅडिंग. क्लॅडिंग म्हणजेच आउटर कव्हरिंग, म्हणजेच बाहेरचा कव्हर, त्याला आउटर कव्हरिंग म्हणतात, त्याला क्लॅडिंग म्हणतात. म्हणजेच लक्षात घ्या, तुम्ही बघा की बऱ्याचशा इलेमेंट्सला किंवा बऱ्याचशा आपल्याला तुमच्या मेटल्सला किंवा सबस्टन्सला एक फिल्म, कव्हर फिल्म असते, त्या कव्हर फिल्मलाच क्लॅडिंग पार्ट म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता आपण बघा ग्लास आणतो बघा,
ग्लास असलेल्या कुठल्याही वस्तू आणल्या की त्याला आपण कव्हरअप करतो व्यवस्थित, किंवा तुम्ही वहीला कव्हर घालता, ते कव्हर घालणं म्हणजेच क्लॅडिंग करणं, म्हणजेच आउटर कव्हरिंग असं त्याला म्हणतात. आणि हे आउटर कव्हरिंग इलेमेंट्सला, सबस्टन्सला किंवा कॉम्पोजिशन मध्ये असतं, एवढं लक्षात ठेवा. आता कन्व्हर्ट हा तर तुम्हाला शब्द सगळ्यांनाच माहित आहे. कन्व्हर्जन म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजेच चेंज. सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू द लिक्विड और लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू द गॅस. कन्व्हर्जन म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. डिमिनिश, आता हा शब्द सगळ्यात लक्षात ठेवा. हा डिमिनिश, डिमिनिश म्हणजे काय राजानो, तर कमी कमी करणे. ओके, काय करायचं, डिमिनिश म्हणजे कमी कमी करणे, त्याला डिमिनिश म्हणतात. डिमिनिशिंग कॅरेक्टर म्हणजे कमी कमी होणे. म्हणजेच काय काय वेळेला आपण रिॲक्शन्स करत असताना एखादा प्रॉडक्ट इन द फॉर्म ऑफ व्हेपर बाहेर होतो, म्हणजे इन द फॉर्म ऑफ व्हेपर तो डिमिनिश होतो, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजेच पसरणे. बघा तुम्ही ज्या वेळेला एखादा लाईट, ओके, आपण ज्या वेळेला लोलक म्हणजेच झोत कशावरून पाडतो, की आपण प्रिझम वरती पाडतो बघा, तर लाईटचं काय होईल, डिस्पर्शन होतं, म्हणजेच पसरणे. ओके, त्याला डिस्पर्शन म्हणतात. इलेव्हेट, आता इलेव्हेट म्हणजेच पर्टिक्युलरली इलेव्हेशन म्हणजेच वर चढवणे, इलेव्हेट केलं म्हणतो आपण त्याला. ओके, म्हणजेच बॉइलिंग पॉइंट इज इलेव्हेटेड, म्हणजे बॉइलिंग पॉइंट हा वाढला. इलेव्हेशन म्हणजे वाढवणे, टू इलेव्हेट, हे लक्षात घ्या, वाढवणे. मग हा कायम येतो. पर्टिक्युलर बॉइलिंग पॉइंट ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर इज गोइंग टू बी इलेव्हेटेड ड्यू टू कोव्हॅलंट कॅरेक्टर प्रेझेंट इन दॅट, असं म्हटलं जातं. किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्यूट ज्या वेळेला ऍड होतो सॉल्व्हंट मध्ये, त्यावेळेला पर्टिक्युलरली बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन इज गोइंग टू बी इलेव्हेटेड. म्हणजेच प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा वाढतो, त्यालाच आपण इलेव्हेशन इन अ बॉइलिंग पॉइंट, म्हणजेच वाढ कशामध्ये होणार आहे, त्या बॉइलिंग पॉइंट मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो महत्वाचा पार्ट आहे ज्याला आपण इंटरफेस असं म्हटलं. आता इंटरफेस म्हणजे दोन सबस्टन्सच्या मधली गॅप, त्याला इंटरफेस म्हटलं जातं. ओके, ती गॅप आहे दोघांमधली गॅप किंवा दोघांच्या मधला त्याला इंटरफेस कॅरेक्टर म्हटलं जातं. दोघांच्या मधला त्याला इंटरफेस कॅरेक्टर म्हटलं जातं. पुढं आयोनोस्फियर. आयोनोस्फियर म्हणजेच ज्याला आपण रेडिओ लहरी म्हणतात. रेडिओ लहरी परावर्तित करणारे आयन्सचे पर्टिक्युलरली कॅरेक्टर किंवा आयन्सचा लेअर जे रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ज हे पर्टिक्युलरली डिस्पर्स करतात किंवा मूव्ह करतात, त्यालाच आपल्याला आयोनोस्फियर म्हणतात. म्हणजेच आयनचा असा एक थर असतो, तो रेडिओच्या लहरी हा पसरवतो किंवा प्रोपोगेट करतो, हे लक्षात ठेवा. पुढं ओपेक. ओपेक म्हणजे अपारदर्शक. ओके, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, ओपेक म्हणजे अपारदर्शक. काय कायच्या बघा घराला ज्या काचा असतात बघा, त्या आपल्याला बाहेरून काय दिसत नाही किंवा आतून सुद्धा बाहेर दिसत नाही. काय काय काचा बघा की आरपार सगळं दिसतं, जे आरपार दिसतं त्याला ट्रान्सपरंट म्हणतो. आणि ज्यामध्ये दुधाळी काचा असतात बघा, दुधाळी काचा, त्या म्हणजेच ओपेक कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच त्यामध्ये अपारदर्शकता असते. आता प्रोपोगेट, आता हा लक्षात घ्या, प्रोपोगेशन म्हणजेच स्प्रेड, पसरवणे. प्रोपोगेट म्हणजेच काय, पसरवणे, प्रसार करणे, टू स्प्रेड. म्हणजे आता कुठं म्हणतो बघा आपल्याला की रिलिजन प्रोपोगेट केला जातो, म्हणजे धर्माचा प्रसार. आता हिथं प्रोपोगेट काय आहे तर चेन. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे तुम्हाला पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे. ह्या पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये आपल्याला मोनोमर हा ऍड होत जातो, म्हणजेच मोनोमर हा प्रोपोगेट होतो, म्हणजेच त्या मोनोमरचं प्रसार होतो, स्प्रेड होतो, त्याला प्रोपोगेट म्हणतात. आता स्पेस. आता स्पेस हा शब्द सगळीकडे येणार आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये कायम आपल्याला येतो. आता स्पेस म्हणजे अवकाश म्हणतो, म्हणजे 3 डायमेन्शनल एन्व्हायरमेंट अराउंड
द अर्थ इज नोन ॲज स्पेस कॅरेक्टर, हे लक्षात ठेवा. आता व्हर्च्युअल कॅरेक्टर, आता व्हर्च्युअल म्हणजे काय? आभासीपणा, आभासी कॅरेक्टर. तुम्ही बघा सिनेमात जे कॅरेक्टर बघता ते व्हर्च्युअल कॅरेक्टर असतं, आभासी कॅरेक्टर असतं. ते असेल नसेल आपल्याला माहिती नाही, परंतु आभास होतो, त्यालाच आभास. मग काही काही आपल्याला केमिस्ट्रीमध्ये असे कॅरेक्टर्स येतात की ते व्हर्च्युअल म्हणजे आभास वाटतो तो. ओके, आता तुम्ही काय म्हणता बघा, ग्लास काय आहे? सॉलिड आहे म्हणताय, परंतु सॉलिड हे ग्लास नाही आहे, हे लक्षात ठेवा. ते सुद्धा आपल्याला जे सुपर कूल्ड सॉलिड आहे ते काय आहे? सुपर कूल्ड सॉलिड म्हणजे सुपर कूल्ड लिक्विड म्हणजेच ग्लास होय. आता रबर सुद्धा तुम्हाला सॉलिड वाटते की नाही, परंतु रबर आणि ग्लास हे लक्षात घ्या राजानो, आपल्याला ते सॉलिड नाही आहेत, ते आभास आहे, म्हणजे ते व्हर्च्युअल कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. स्मॉग ज्याला आपण धुक, ओके, धुरकट कॅरेक्टर जसं म्हणतात. स्मोक, स्मोक धूर आणि फॉग ह्या दोघांच्या मधला जो कॅरेक्टर येतो त्याला स्मॉग म्हणतात, म्हणजेच धूर आणि धुक म्हणतात, हे लक्षात ठेवा. पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण ॲमॉर्फस. आता ॲमॉर्फस म्हणजेच चूर्ण रूप. बघा तुमची फेस पावडर, तोंडाला लावायची पावडर कशी आहे? ॲमॉर्फस कॅरेक्टर आहे, चूर्ण रूपात असते. म्हणजेच पावडर फॉर्म मध्ये जे कॅरेक्टर येतात त्याला ॲमॉर्फस कॅरेक्टर असतात. आता ॲमॉर्फस, आता तुम्हाला माहिती आहे 10वी पर्यंत तुम्ही शिकला असाल, दोन प्रकारचे आपल्याला सॉलिड असतात, एक क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा असतो ॲमॉर्फस. आता ॲमॉर्फस म्हणजे जे चूर्ण आहे, पावडर फॉर्म मध्ये आहे, ते ज्या वेळेला तुम्ही पाण्यात टाकता त्यावेळेला ते डिझॉल्व्ह होत नाही. ओके, हे लक्षात ठेवा. ते वरती आपल्याला दिसतं. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजेच ग्लास दिसताना सॉलिड वाटतं का नाही रे? क्रिस्टलाइन सॉलिड वाटतं का नाही? परंतु ग्लास काय आहे? ॲमॉर्फस कॅरेक्टर आहे. म्हणून मी मग अशी व्हर्च्युअल का तर हा पार्ट म्हटला, म्हणून लक्षात ठेवा ॲमॉर्फस. आता ह्याचा अभ्यास आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये आपल्याला ॲमॉर्फस चूर्ण रूप, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट काय येतो, ओके, हे आपण सगळं पुढे बघायचं आहे. फक्त ॲमॉर्फस म्हणजे चूर्ण रूप आणि ते डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजे आता तुमचं स्टार्च असेल, पावडर असेल, फेस पावडर, हे जर पाण्यात टाकली तर वरती ते फ्लोट होतात, ते डिझॉल्व्ह होत नाहीत आणि होमोजिनियस मिक्सचर तयार होत नाही, म्हणजे एक जिन्सीपणा. पुढं क्रिस्टलाइन ज्याला स्फटिक म्हणतो आपण, म्हणजेच क्युबिकल टाईप असतात बघा. NaCl तुमचं घरचं मीठ, साखर, हे काय आहेत? स्फटिक आहेत, क्रिस्टलाइन प्रॉडक्ट्स आहेत. हे क्रिस्टलाइन प्रॉडक्ट काय होतात? पाण्यात टाकल्यावर डिझॉल्व्ह होतात. बघा तुम्ही घरी सरबत करता ना, त्यामध्ये मीठ टाकलं किंवा साखर टाकली तर डिझॉल्व्ह होतात, तेच क्रिस्टलाइन प्रॉडक्ट म्हणतात. आणि जे आपण क्रिस्टलाइन प्रॉडक्ट करण्याकरता, तयार करण्याकरता जी प्रोसेस वापरतो त्याला आपण क्रिस्टलायझेशन म्हणतो, त्याला स्फटिकीकरण म्हणतात. ओके, स्फटिकीकरण म्हणजेच क्रिस्टलायझेशन, द प्रोसेस विच इज यूज्ड टू ऑब्टेन क्रिस्टलाइन प्रॉडक्ट इज नोन ॲज अ क्रिस्टलायझेशन. पुढे येतो बायोकॉम्पॅटिबल. आता बायोकॉम्पॅटिबल हा जर तुम्ही शब्द बघितला तर हा शब्द लक्षात घ्या, सजीवांसारखा, म्हणजेच तुम्हाला माहिती आहे लिव्हिंग थिंग्स म्हणजे ह्युमन बिईंग्स मध्ये बायोकॉम्पॅटिबल. आता आपण ज्यावेळेला आता आपण बायोकॉम्पॅटिबल म्हणजेच सजीवांसारखा असलं पाहिजे. आता कॉम्पॅटॅबिलिटी म्हणजे काय राजानो? की ते तुम्हाला पर्टिक्युलरली, आता आपण ज्यावेळेला कॅप्सूल घेतो तो कॅप्सूलचं वरती जे आवरण असतं ते आपल्या शरीराला साजेसं असलं पाहिजे, ते शरीराला घातक असता कामा नये, म्हणून आपण त्याला कॉम्पॅटॅबिलिटी विथ ह्युमन बॉडी म्हणतो. म्हणून बघा लक्षात घ्या की ज्या वेळेला ऑपरेशन्स केले जातात त्यावेळेला कॉम्पॅटिबल हा शब्द वापरला जातो. कॉम्पॅटॅबिलिटी ड्रग्सबद्दल, मेडिसिनबद्दल, म्हणजेच त्या आपल्या रचनेसारखा असला पाहिजे. मग इथं बायो म्हणजेच काय? सजीव, सजीवांसारखा, बायोकॉम्पॅटिबल असा कॅरेक्टर त्याला आपण म्हटलं जातं.
आता हे सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येणारे प्रॉडक्ट आहेत किंवा शब्द येणारे आहेत. पुढे येतं बायोडिग्रेडेबल. आता बायो म्हणजे सजीव, सजीवांपासून अपघटन किंवा विघटन होतं. आता सॉइलमध्ये बघा, तुम्हाला माहिती आहे की सजीवांचं विघटन किंवा अपघटन, समजा एखादं कुत्रं मरून पडलेलं आहे, ते सॉइलमध्ये आपल्याला त्याचं विघटन होतं, बॅक्टेरियाचं विघटन होतं, म्हणजेच स्प्लिटअप होतं आणि ते सॉइलमध्ये मिसळलं जातं. त्यालाच बायोडिग्रेडेबल कॅरेक्टर म्हणतात. पुढचा क्लिंज. क्लिंज म्हणजे चिकटणे. आता तुम्हाला माहिती आहे ॲडहर म्हणजेच चिकटणे असं सुद्धा होतं. परंतु ओके, स्टिक म्हणजे सुद्धा चिकटणे. आता गमला लावून ते क्लिंज म्हणतात, लक्षात ठेवा, ज्या चिकटणे म्हणतात. आता चिकटण्याला आपण स्टिकिंग सुद्धा म्हणतो, परंतु लक्षात घ्या मेटलला जे समजा पदार्थ चिकटला तर त्याला क्लिंजिंग म्हणतात आणि तुम्ही डिंकानं चिकटवला तर त्याला स्टिकिंग म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. आता कॉम्पोजिशन. कॉम्पोजिशन म्हणजेच घटक. एखाद्या पदार्थामधले सबस्टन्समध्ये घटक काय आहेत त्याला कॉम्पोजिशन पण म्हणतात आणि कॉन्स्टिट्युएंट सुद्धा म्हणतात. कॉन्स्टिट्युएंट आणि कॉम्पोजिशन म्हणजेच लक्षात या, एखाद्या सॉलिडमध्ये मॉलिक्यूल आहे का ऍटम आहे का आयन आहे त्याला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणतात. आणि एखाद्या सबस्टन्समध्ये कॉपर आहे का अल्युमिनियम आहे का सोडियम आहे का क्लोरीन आहे त्याला कॉम्पोजिशन म्हणतात. सबस्टन्समध्ये कॉम्पोजिशन येतं आणि एखाद्या रचनेमध्ये संरक्षण म्हणजे पर्टिक्युलरली एखादा क्रिस्टलाइन प्रॉडक्ट असेल, अमॉर्फस प्रॉडक्ट असेल, इलेमेंट असेल, त्याच्या रचनेमध्ये ॲटम आहे का इलेमेंट आयन्स आहेत का मॉलिक्युल्स आहेत त्यालाच कॉन्स्टिट्युएंट म्हणतात. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. ओके, कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच आपल्याला घटकच आहेत परंतु ते एखाद्या सबस्टन्स, एखाद्या इलेमेंट मधले, एखाद्या स्ट्रक्चर मधले, एखाद्या अलाइनमेंट मधलं घटक म्हणजे कॉन्स्टिट्युएंट. आणि कॉम्पोजिशन म्हणजेच सबस्टन्स मधले येतात, कंपाऊंड्स मधले येतात, मिक्सचर मधले येतात. हे लक्षात ठेवा. आता NaCl म्हटलं की Na आणि क्लोरीन हे कॉम्पोजिशन आलं सोडियम क्लोराईड मध्ये. तेच तुम्ही NaCl मध्ये जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहेत तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आयन्स आहेत. हे लक्षात असं आपण म्हटलं जातं. पुढे येतं क्लेवेज. आता क्लेवेज म्हणजे काय तर ब्रेकिंग किंवा रप्चरिंग. रप्चरिंग ऑफ अ बॉन्ड और ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड त्यालाच क्लेव्हेज म्हणतात. बॉन्ड क्लेव्हेज. ओके, लक्षात घ्या. हे पहिले 25 शब्द आता आपण घेतलेले आहेत ते परत नोट डाऊन करून घ्या म्हणजे पुढचे आपल्याला 25 शब्द हे घेता येईल. आता मागच्या पर्यंत आपण क्लेव्हेज हा पार्ट बघितला होता. आता त्यातले 2 शब्द माझे राहिले होते घ्यायचे. एक म्हणजे डेपिक्ट आणि दुसरं म्हणजे ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ हे लक्षात ठेवा आणि डिपिक्ट म्हणजे स्पष्ट करणे किंवा डिपिक्शन. हा जर प्रॉडक्ट जर घेतला तर स्पष्ट करणे किंवा त्याला वर्णन करणे म्हणतो. आपण म्हणतो हे पिक्चर डिपिक्ट केलं, पिक्चर डिपिक्ट करतं म्हणजेच काय करतं ते पिक्चर वर्णन करतं. हे लक्षात ठेवा. डिपिक्शन म्हणजेच वर्णन होय किंवा स्पष्ट करणे. आता डोपिंग. डोपिंग म्हणजे काय तर मिसळणे. म्हणजेच ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट ऍड करता तर त्याला डोपिंग म्हणतात. हे लक्षात ठेवा. ओके, परंतु ते ऍड केल्यानंतर आता कशात ऍड करतात. समजा एखादा तुम्ही इलेमेंट ऍड केला तर तो दुसऱ्या इलेमेंटमध्ये काय करतो तो इम्प्युरिटी क्रिएट करतो. मग ज्यावेळेस ते इम्प्युरिटी क्रिएट करतो त्यावेळेस त्याला डोपिंग म्हणतात. म्हणजे अशुद्ध कॅरेक्टर होतं त्यावेळेस त्याला डोपिंग म्हटलं जातं. मी ब्रिटल तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता आयसोमॉर्फस. आयसो म्हणजेच काय सेम आणि मॉर्फस म्हणजेच काय स्ट्रक्चर. सेम स्ट्रक्चर. ओके, आता 2 डिफरंट प्रॉडक्ट. आता NaCl आणि KCl दोन्ही डिफरंट आहेत की नाही. ओके, परंतु त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे म्हणून ते आयसोमॉर्फस टू इच अदर आहेत. आता ZNS आणि MgO ह्या दोघांचं पर्टिक्युलरली मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला तर डिफरंट आहे परंतु दोघांचं स्ट्रक्चर सेम येतं. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण लस्टर म्हणतो. लस्टर म्हणजे चकाकी. बघा मेटलला चकाकी येते.
ओके, लक्षात घ्या. चेहऱ्याला वरती येतात त्याला चकाकी म्हणत नाहीत. नाहीतर माझा चेहरा किती चकाकतोय, माय पर्टिक्युलरली फेस इज लस्टरिंग असलं काय म्हणायचं नाही. फेसला चकाकी म्हणायचं नाही. त्याला लस्टर म्हणजे फक्त मेटल कॅरेक्टर, मेटलचं कॅरेक्टर ते चकाकतं. लॅटिस म्हणजेच लक्षात घ्या रचना म्हणतात. आता क्रिस्टल लॅटिस म्हणजेच क्रिस्टलची रचना. मग ती कशी असेल तर त्याचा शेप कुठला आहे, जॉमेट्री कुठली आहे, मग तो रोम्बोहेड्रल आहे का क्युबिकल आहे का त्याचा शेप हेक्झॅगॉनचा आहे, त्याचा शेप पंचकोनी आहे, षटकोनी आहे, ते म्हणजेच लॅटिस होय, त्या क्रिस्टलाइन प्रॉडक्टची रचना. पुढं मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे मध्यस्थिती, ना इकडचा ना तिकडचा, त्याला आपण मध्यस्थिती म्हणतो, त्याला आपण मीन पोझिशन म्हणतो. त्याच्यानंतर पुढे येतं मॅलेबल. मॅलेबल हे लक्षात ठेवा, ज्याला वर्धनीयता म्हणतो आपण. आपण म्हणतो मेटल इज मॅलेबल, डक्टाईल आणि मॅलेबल. मॅलेबल म्हणजे वर्धनीयता, वर्धन करतात. म्हणून तुम्ही बघा मेटलचा मोठा पत्रा करू शकता. ओके, हे लक्षात ठेवा. कुठल्याही स्वरूपात, आता तांब्याची भांडी वेगवेगळ्या स्वरूपात येतात की नाही रे, घागर पण आहे, तांब्याचा पेला पण आहे, तांब्याचं कंटेनर पण आहे. तसंच तुम्ही बघा गोल्ड रिंग पण मध्ये येतं. ओके, तसंच तुम्हाला वेगवेगळ्या दागिन्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजेच काय, तुम्हाला त्याला वर्धन करता येतं, म्हणजे वेगळ्या पर्टिक्युलरली त्याची पत्र्या टाईप तुम्हाला काढता येतं. त्यालाच मॅलेबल कॅरेक्टर म्हणतात, त्याला वर्धनीयता म्हणतात. पुढे डक्टाईल, त्याला आपण तन्यता म्हणतो, म्हणजे ज्याची तार काढता येते त्याला डक्टाईल तन्यता. हे लक्षात ठेवा. आता शुडो. शुडो म्हणजेच पुन्हा मग अशी सांगितलं व्हर्च्युअल कॅरेक्टर, म्हणजेच आभासी. आभासीला दुसरा शब्द आहे शुडो, हे लक्षात ठेवा. पुढचा रिजिडिटी. हा तर शब्द तुम्ही काय वापरताय, अरे ते पोरगं लई रिजिड आहे रे बाबा. आता रिजिडिटी हा तुम्ही कायम ज्या वेळेला शब्द वापरता तर त्यावेळेला लक्षात घ्या, तो रिजिडिटी हा म्हणजेच त्या कॅरेक्टरवरती, तो रिजिड कॅरेक्टर आहे, तो त्याचे मतं बदलणार नाही. म्हणजेच काय, तो दृढ कॅरेक्टर आहे. म्हणून मेटल आर व्हेरी रिजिड इन कॅरेक्टर. ते दृढ आहेत, त्यांच्यामधला बंधन जास्त आहे, स्ट्रॉंग आहे, हे लक्षात ठेवा. पुढे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपरिवर्तनांक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अपरिवर्तनांक. ओके, किंवा अपवर्तनांक असं म्हटलं जातं. ह्याचा खरा शब्द येतो अपवर्तनांक. ओके, त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. हा तुम्हाला फिजिक्समध्ये जास्त बघायला मिळेल. हा शब्द हे लक्षात ठेवा. ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजेच संक्रमण, एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीमध्ये जाणे, त्याला ट्रान्झिशन म्हणतात, म्हणजे संक्रमित कॅरेक्टर म्हणतात. हे लक्षात ठेवा. जसं आता करोना व्हायरस संक्रमण करतोय, म्हणजे ट्रान्झिशन फेजमध्ये आहे, म्हणून त्याला संक्रमित कॅरेक्टर म्हणतात. हे लक्षात ठेवा. पुढे येतो सायम्युलेट किंवा सिम्युलेट. आता सिम्युलेट हा शब्द लक्षात ठेवा. हा ज्याला आपण काय म्हणतो, सायम्युलेशन किंवा सिम्युलेशन, म्हणजेच लक्षात, हा इम्पॉर्टंट शब्द आहे सिम्युलेशन. ओके, म्हणजे ज्याला प्रतिकृती तयार करणे, म्हणजे तुमच्यासारखं दुसरा तयार करणे, त्यालाच सिम्युलेशन कॅरेक्टर म्हणतात. म्हणजेच कॉपर सारखा मेटल असणे, त्याला सिम्युलेशन कॅरेक्टर म्हणतात. हे लक्षात ठेवा. पुढं व्हॉइड म्हणजेच गॅप, पोकळी. ओके, दोन ॲटम्सच्या लेअरमध्ये, दोन मॉलिक्युल्सच्या लेअरमध्ये जे स्मॉल गॅप्स असतात, जे स्मॉल होल्स असतात, त्याला व्हॉइड म्हणतात. होलाटाईल म्हणजेच इमिजिएट इव्हॅपोरेट होतं. ओके, आणि म्हणजेच त्याला आपल्याला व्होलाटाईल कॅरेक्टर्समध्ये पटकन उडून जाणारा पदार्थ. बघा डिझेल, पेट्रोल, तुमच्या टाकीवरती जर आपल्या पेट्रोलच्या जी गाडीची टाकी आहे त्याच्यावरती 2-3 थेंब जर पेट्रोल भरत असताना पडले तर लगेच ते पटकन उडून जातात, इव्हॅपोरेट होतात. असे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला व्होलाटाईल कॅरेक्टर म्हणतात. हे लक्षात ठेवा. व्होलाटाईल, नॉन व्होलाटाईल. ओके, स्टायकिओमेट्री. आता स्टायकिऑन आणि मेट्री. मेट्री म्हणजेच मेजरमेंट, स्टायकिऑन म्हणजे इलेमेंट्स. इलेमेंट्सची मेजरमेंट म्हणजेच काय करता तुम्ही, बॅलेन्सिंग ऑफ
केमिकल रिॲक्शन करता का नाही, बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल रिॲक्शनचं जे शास्त्र आहे, त्याचा जो स्टडी आहे त्याला स्टायकिओमेट्री असं म्हटलं जायचं. स्टिचिऑन म्हणजे इलिमेंट आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट. स्टायचिऑन म्हणजेच इलेमेंट, मेट्री म्हणजे स्टायचिऑन म्हणजे इलेमेंट, मेट्री म्हणजे मेजरमेंट. स्टायकिओमेट्री म्हणजेच बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करणारा पर्टिक्युलरली सायन्स. पुढं इम्प्युरिटी. आता हे माहिती आहे अशुद्धपणा. ओके, अरे हे इम्प्युरिटी आहे बाबा ह्याच्यामध्ये, आपलं पाणी गढूळ झालंय म्हणतो म्हणजे इम्प्युअर कॅरेक्टर येतं. आता एक्सप्लोर. आता एक्सप्लोर म्हणजेच काय, तुम्ही वेगवेगळे शोध लावणे त्यालाच एक्सप्लोर कॅरेक्टर म्हणतात. बघा तुम्हाला सांगतात बघा, अरे यू हॅव टू एक्सप्लोर दिस फॅसिलिटी, म्हणजे ही फॅसिलिटी घेऊन की तुम्ही त्याच्यामध्ये शोध लावा किंवा तुम्ही काहीतरी करा, काहीतरी बनवा, म्हणजेच ते एक्सप्लोर कॅरेक्टर येतं. ओके, पुढे येतं ॲपरेटस. आता ॲपरेटस हे केमिस्ट्रीमध्ये यूज होतो. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकल करता त्यावेळेला त्या ॲपरेटसला साहित्य म्हटलं जातं. पुढं असोसिएशन. आता असोसिएशन म्हणजे एकत्र येणे. आता दोन मॉलिक्यूल, दोन ॲटम एकत्र येणे म्हणजे असोसिएशन ऑफ अ मॉलिक्यूल. आणि ज्या वेळेला ते वेगळे होतील त्याला आपण डिसअसोसिएशन म्हणतो. ओके, आता त्याच्यानंतर डिटर्मिनेशन. आता कायम विचारतात, सांगतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे यू हॅव टू बी डिटरमाइन, यू हॅव टू डिटरमाइन, यू हॅव टू बी डिटरमाइन. अरे डिटरमाइन म्हणजे काय, तर डिटरमाइन म्हणजेच माहिती गोळा करणे आणि ती लक्षात ठेवणे, त्याला डिटरमाइन कॅरेक्टर म्हणतात. डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन म्हणजे माहिती गोळा करण्याकरता भक्ती करावी लागते. भक्ती म्हणजे पोरीचं नाव नाही बरं का, नाहीतर तुम्ही म्हणाल भक्ती करावी लागते म्हणून. तर भक्ती म्हणजेच तुमचं डिव्होशन द्यायला पाहिजे. जसं आपण भगवंताची भक्ती करतो तसंच ते डिव्होशन असेल तर डिटर्मिनेशन येतं, म्हणजेच माहिती गोळा करतो, त्याशिवाय होत नाही. पुढं डिप्रेशन. आता डिप्रेशन तुम्ही शब्द वापरताय, मला डिप्रेशन आलं. अरे ते डिप्रेशन आलं म्हणजे काय झालं, तुमच्या ऍक्टिव्हिटी कमी आल्या. डिप्रेशन म्हणजेच कमी होणे, कमी करणे, त्याला डिप्रेशन. म्हणजेच फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस झाला म्हणजे कमी आला. ओके, ते डिप्रेशन कॅरेक्टर. म्हणून तुम्हाला बघा आता सायक्लोन मध्ये झाला त्यावेळेला म्हटले होते बघा, लोक सारखं टीव्ही मध्ये सांगत होते देर इज अ डिप्रेशन क्रिएट झालेलं आहे. ते डिप्रेशन म्हणजे काय, तिथं कमी दाबाचा पट्टा, त्यालाच डिप्रेशन म्हणतात. हे लक्षात ठेवा. डिप्रेशन कुठेही शब्द वापरायचा नाही. ओके, डिप्रेशन. आता तिथं डिप्रेशन चक्रीवादळाचा कमी दाबाच्या पट्ट्याला वापरलंय. माणसाला जे येतंय ते डिप्रेशन म्हणजे कमी दाबाचा पट्टा नसतो, मानसिकरित्या तो कमी असतो, लो असतो, त्याला डिप्रेशन म्हणतात. आता इक्विलिब्रियम म्हणजे समस्थिती. तुम्ही बघा सीसॉ खेळता का नाही, सीसॉवर बसलाय की नाही, तर तुम्ही दोघंही तिकडच्या आणखी इकडच्या फळीवरती जे दोघं बसले असतात ते एका स्थितीला येतात का नाही, त्याला समस्थिती म्हटतात. म्हणजे एकाच पोझिशनमध्ये येणे त्याला इक्विलिब्रियम कॅरेक्टर म्हणतात. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला डिपिक्ट म्हणजेच काय सांगितलेलं होतं. डिपिक्ट म्हणजे बघा स्पष्ट करणे, वर्धन करणे, पिक्चरायझेशन करून सांगणे, त्यालाच डिपिक्ट कॅरेक्टर म्हणतात. तर आत्ताचे 25 आणि मगाशी दिलेले 25 असे दोन्ही पण व्यवस्थित जे शब्द आहेत ते शब्द बघून घ्या. काही शंका असतील तर तुम्ही मला फोनवरनं विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.